नमस्कार मित्रांनो, अर्थातच मी कांबळे संदीप. तुम्हाला माहिती आहे, नव्यानं काही सांगण्याची गरज नाही. शिक्षक भरतीच्या जाहिराती सुरू झालेल्या आहेत आणि जाहिराती ज्या बघतोय आपण, ज्या जागा बघतोय, एकूण पदसंख्या असो किंवा त्या जिल्हा परिषदेची आलेली जाहिरात असो, त्या गटाला, त्या माध्यमाला, त्या प्रवर्गाला आणि त्या विषयाला, या सगळ्या जागेची आकडेवारी बघितल्याच्या नंतर आपल्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त संभ्रम सुरू आहे. या कारणाने काल वर्तमानपत्रामध्ये जी जाहिरात आली, त्या जाहिरातीची एकूण आकडेवारी आणि सन्माननीय शिक्षण आयुक्त सूरजजी मांढरे सर यांचं कोट, त्यांनी दिलेला अभिप्राय, प्रतिक्रियामध्ये त्यांच्या जी आकडेवारी आलेली होती जाहिरातीची, त्या आम्ही टोटल जाहिरातीची आकडेवारी आहे असं गृहीत धरून खूप संतापलेलो होतो. मला काल दिवसभरामध्ये जवळजवळ 250-300च्या वरी कॉल आले, माध्यमाला धरून आणि या एकूण जाहिरातीला, पदसंख्येला धरून. मुळामध्ये मित्रांनो, ते बातमी जी होती, ती प्रतिक्रिया जी होती, ती एकूण पदाची नव्हती, तर आत्तापर्यंत अपलोड झालेल्या पदाची होती. आणि त्याच्यामध्ये माध्यमाला दिलेला, त्यामध्ये जो काही हिस्सा आहे, त्याच्यामध्ये मात्र संभ्रम मुलांमध्ये झालेला आहे. संभ्रम होण्याचं कारणही काही नाही, कारण यापूर्वी पण सांगितलं होतं की इंग्रजी माध्यमाला जवळजवळ 2,500 त्या ठिकाणी जागा जातील. आणि सांगली जिल्हा परिषदेची जाहिरात बघितल्याच्या नंतर एकूण आकडेवारी आणि मराठी माध्यमाला आलेली आकडेवारी, त्या ठिकाणी एक चांगली बाब ही आहे की कन्नड माध्यमाला आलेली पदसंख्या, त्या ठिकाणी त्यांचं रोस्टर कंप्लीट नव्हतं, मात्र कन्नड माध्यमाला त्या ठिकाणी रोस्टर कंप्लीट झाल्यावर त्या ठिकाणी जागा आलेल्या आहेत. आपण यापूर्वी कन्नड माध्यमाला जागा यावेत यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी संवादही साधला होता आणि आपले काही अभियोग्यताधारक त्या ठिकाणी पाठपुरावाही करत होते. मात्र त्या ठिकाणी त्या कन्नड माध्यमाला जागा आल्या. पण दुसऱ्या बाजूला जो काही विषय सुरू आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या जागेचा, एकंदरीत ती सगळी जाहिरात बघितल्याच्या नंतर जे काही झुकतं माप आहे ते इंग्रजी माध्यमाला जाणं संयुक्तिक आहे आणि ठीक आहे, जायलाही पाहिजे. पण एक सांगायचं आहे की तुमची परीक्षा, माझी परीक्षा, माध्यम कोणाचंही असो, बंगाली असो, हिंदी असो, इंग्रजी असो, कन्नड असो, नंतर मग उर्दू असो, या सगळ्यांची परीक्षा जी नोटिफिकेशन दिलेलं होतं 31 जानेवारीला, त्यानुसार ज्या काही आपल्या अभियोग्यता चाचण्या झाल्या, त्या संबंधित त्या वेळेत, दिलेल्या वेळेत पूर्ण झाल्या आणि इंग्रजी, मराठी या 2च भाषांतरित विषयात झाल्या. त्याला वगळता कन्नड भाषेत झाली नाही, उर्दू भाषेत झाली नाही, हिब्रू भाषेत झाली नाही, बंगाली भाषेत झाली नाही. मग सांगायचं तात्पर्य एवढंच की जी काही नोटिफिकेशन दिलं आहे, त्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की शिक्षकांची निवड ही अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या गुणवत्तेवर आधारित असेल. मग आता आरक्षण निहाय कशी काय त्या ठिकाणी निवड होणार? मग एका बाजूला मराठी माध्यमाचा मुलगा जास्त अंक घेणार, गुण घेतलेला घरी बसणार, दुसऱ्या बाजूला त्या इंग्रजी माध्यमांचा मुलगा कमी मार्क्सवाला सुद्धा लागणार. हो, हा अन्याय नाही का? गंमत सांगतो तुम्हाला मित्रांनो, मला जे कॉल्स येतात इंग्रजी माध्यमांच्या मुलांचे, तर एवढे कॉल्स येतात, एवढे जागा असून सुद्धा इंग्रजी माध्यमांच्या मुलांना खात्री वाटत नाही की मी लागतो. त्यांना वाटते की सर मेरिट कसं लागते, मग 1 ते 5चं वेगळं लागते का, अजून कसं लागते, असे संभ्रम निर्माण झाले. त्यांचेसुद्धा कॉल येतात. आता मला कसं असते, सगळ्यांचं आपण नेतृत्व करतो आहे, सगळ्यांच्या समस्या सोडवणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मी कोणालाही दुजाभाव निर्माण होईल अशा पद्धतीनं वागत नाही. सगळ्या अभियोग्यताधारकांची, कारण राज्यातले अभियोग्यताधारक आहेत, हे काय पाकिस्तानमधले अभियोग्यताधारक नाहीत, त्यांच्या पण आपण समस्या समजू शकतो आणि त्यांना पण आपण या ठिकाणी जे काही शक्य होते ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. पण सांगायचं तात्पर्य एवढंच की मित्रांनो, मराठी माध्यमांच्या मुलांवर जो काही अन्याय सुरू होतोय, हा अन्याय चुकीचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण मंत्री महोदय, राज्यामध्ये आम्ही ऐतिहासिक भरती करतोय, झालेली सुद्धा आहे, अशी दिशाभूल करत आहेत. आणि एवढी मोठी ऐतिहासिक भरती करतोय म्हणून जाहिराती मात्र या खूप नगण्य अशा कमी येताना दिसत आहेत.
ही प्रचंड मोठी अभियोगिताधारकांच्या मनामध्ये संतापाची लाट कोसळलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला जाब विचारण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला रणांगणामध्ये मैदानात उतरल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मित्रांनो, जे काही आपल्याला या ठिकाणी आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आपल्या हातात जे काही दिवस आहेत त्या दिवसामध्ये जे काही करता येईल ते करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. पर्यायानं आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील, सर ती 14,000च पदाची जाहिरात येईल का? कालपर्यंत 12,000 पदाची त्या ठिकाणी एकूण जागेची आकडेवारी संबंधित अधिकाऱ्याकडून कळते. तर नाही मित्रांनो, जवळजवळ एकूण पदसंख्या ही 16-17 हजारच्या आसपास असेल. मी वारंवार सांगितलं की शिक्षण मंत्री जरी एका बाजूला घोषणा करत असतील तर प्रत्यक्ष शिक्षक भरती ही तेवढ्या पदाची होणार नाही. जास्तीत जास्त केले तर 18,000ची पदभरती करतील. नक्कीच तुम्हाला सांगतो मित्रांनो, 18,000ची सुद्धा पदभरती होताना या ठिकाणी दिसत नाही. मग तुमच्यामधला माणूस म्हणून तुम्ही जिवंत असताना जिवंत असण्याचे लक्षणं जर तुमच्यामध्ये दाखवत नसाल तर जगून जिवंत असून काय अर्थ आहे मित्रांनो? एका बाजूला चुकीचं घडत असताना शेंडासारखं आपण घरी बसून उघड ट्विटरवर म्हणा किंवा टेलिग्रामवर म्हणा, व्हॉट्सअपवर म्हणा किंवा कॉल करून बडबड करण्यापेक्षा तिथे न्याय नाही मिळणार आहे. जे काही आंदोलन करावं लागणार आहे, जी काही दिशा ठरणार आहे, त्या ठिकाणी जे काही नियोजन आहे त्या ठिकाणी उपस्थित राहून, प्रचंड मोठ्या संख्येनं जर उपस्थित राहून आपण न्याय मागण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या आंदोलनाची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, उद्या आपण 11 ते 1 दरम्यान या ठिकाणी या संदर्भामध्ये शिक्षण मंत्र्यांच्या फसव्या घोषणेला बळी न पडता त्या ठिकाणी आपल्या न्याय हक्कासाठी एक ट्विटर ट्रेंड ठेवलेला आहे. नक्कीच त्याचासुद्धा परिणाम पडेल. त्या ट्विटर ट्रेंडमध्ये 11 ते 1 दरम्यान असा वेळ असेल आणि त्याच्यामध्ये जे काय आपण हॅशटॅग दिलेले आहेत ते फसवा शिक्षण मंत्री _ फसवी शिक्षक भरती, त्यासोबतच मराठी इंग्रजी _ मेरिट एकत्र लावा, अशा आशयाचे 2 आपण त्या ठिकाणी हॅशटॅग दिलेले आहेत. उद्या आपल्याला ट्विटर ट्रेंडच्या माध्यमातून आजपर्यंत जसा स्फूर्तसारा प्रतिसाद दिला अगदी त्या पद्धतीनं प्रतिसाद द्यायचा आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कालच्या लाईव्हच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की कालचं नियोजन होतं, मात्र काल नियोजन न झाल्यामुळं आता प्रॉपर नियोजन झालेलं आहे. उद्या 11 ते 1 दरम्यान ते ट्विटर ट्रेंड ठेवलेलं आहे. सगळ्या राज्यातल्या अभियोगिताधारकांनी त्या ठिकाणी उपस्थित व्हा, सहभागी व्हा, आपल्या भावना व्यक्त करा. आणि विशेष करून इंग्रजी माध्यमांच्या मुलांनासुद्धा मी जाहीरपणे विनम्रपणे आवाहन करतो की त्या ट्रेंडमध्ये खरंच तुम्हीसुद्धा सहभागी व्हावं. कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे तुमचं मेरिट हे गुणवत्तेच्या आधारावर लागलं पाहिजे. आणि तुम्ही गुणवत्तेला जर घाबरत नसाल आणि दुसऱ्या बाजूला म्हणता की क्वालिटीचं एज्युकेशन देता आलं पाहिजे, दिलं पाहिजे, तर मग तुम्ही क्वालिटीचे तुमच्यातले शिक्षक का येऊ नयेत? गुणवत्तेच्या आधारावर आलेले गुणानुक्रमे जे काही अंक मिळाले, जे काही गुण मिळालेले आहेत टेटला, त्यानुसार तुमचंसुद्धा मेरिट लागावं. तुम्हाला नको वाटते का? ही गुणवत्ता नाही आहे का? म्हणून तुम्हीसुद्धा सहभागी व्हा. त्यामुळं या ठिकाणाहून जाहीरपणे आवाहन करतो. आणि दुसरी गोष्ट, उद्या 8 जानेवारीपासून शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर एक बेमुदत आंदोलन सुरू होत आहे. त्या आंदोलनातसुद्धा राज्यभरातील तमाम अभियोगिताधारकांना सांगतो आहे, तुमच्याकडे आता हा मोजकाच वेळ राहिलेला आहे. त्या आंदोलनामध्ये उपस्थित राहून त्या आंदोलनात आपल्या न्याय हक्काच्या मागण्या घेतलेल्या असल्या कारणाने आता प्रवर्गाच्या मागण्याचा कुठला विषय उरला नाही. कारण प्रवर्गाला ज्या प्रवर्गाच्या अतिरिक्त जागा होत्या, अतिरिक्त प्रमाण ठरलं होतं, तर त्यांना जागा देण्यासाठी एकूण पदाच्या 80% पदभरतीला मान्यता मिळालेली होती. तर त्यांना त्या जागा द्याव्यात या कारणानं 10% पदभरती कॅन्सल केलेली आहे राज्यातली. त्यामुळे त्या ठिकाणी तुमच्या प्रवर्गाच्या जर जागा नसतील तर त्या 10% प्रवर्ग जे काही जागा आहेत त्याच्यामधून तुम्हाला जागा निर्मिती केल्या जातील, मिळणार आहेत. म्हणून आता प्रवर्गामध्ये या जागा प्रवर्गाला नाहीत, त्या प्रवर्गाला जागा नाहीत, हे विषय आता गौण आहेत. ते सगळे विषय मागे पडलेले आहेत. हा एक विषय उरतो 9 ते 12चा, तर त्या ठिकाणी 9 ते 12च्या जागा येणं अपेक्षित आहे. तर त्यामुळं आंदोलनात येऊन सहभाग नोंदवा. 9 ते 12च्या मुलांनीसुद्धा नक्कीच त्याला न्याय मिळेल. त्यासुद्धा त्या ठिकाणी आंदोलनात मागणी घेऊ आपण. आणि घरी राहून 9 ते 12ची मागणी घ्या हे म्हणण्यापेक्षा
आपण प्रभावीपणे त्या ठिकाणी आंदोलनात जास्त संख्येने उपस्थित राहिलात तर नक्की त्या ठिकाणी आंदोलनाची दखल घेतली जाईल. याचा अर्थ असा आता तुमच्या मनात शंका निर्माण होईल की मग आजपर्यंत आपण काय केलं आहे. तर मित्रांनो, आजपर्यंतसुद्धा आपण अशा आशयाच्या मागण्या घेतलो आहे. शिक्षण मंत्री महोदयाकडे म्हणा, विरोधी पक्षनेत्याकडे म्हणा, जे जमते लोकप्रतिनिधी म्हणा, सगळ्यांकडे आपण या मागण्यांच्या आशयाने शिक्षण आयुक्त कार्यालयात म्हणा, सगळ्यांकडे या मागण्या आपण घेऊन मांडलेल्या आहेत. मात्र सरकार एक इंचही मागे सरकताना दिसलेलं नाही. त्यांचा जो काही छुपा अजेंडा आहे तो अजेंडा ते राबवताना दिसत आहेत. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, इंग्रजी माध्यमांचं जे काही आरक्षण देणारं त्यांना स्थान देणारं पत्र होतं 13 ऑक्टोबरला आलेलं, जे की 10 जुलैला आलं होतं आणि शासन निर्णयात त्याचं निर्गमित करून 13 ऑक्टोबरला एक पवित्र पोर्टलचा एक सुधारित उपसचिवांचं पत्र काढलेलं निर्णय आला, त्याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे. मग 10 जुलैला आलेलं पत्र त्याचा आपण कडाडून विरोध केला. सगळ्यात अगोदर मी केला विरोध आणि राज्यभरातल्या बऱ्याच अभियोगिताधारकांनी केला. विशेष करून आमचे निखिल सर त्या ठिकाणी त्याचा विरोधसुद्धा केला. नंतर संघटनेच्या माध्यमातून, युवाशाहीच्या संघटनेच्या माध्यमातून असो किंवा संतोष मगर सरांच्या संघटनेच्या माध्यमातून असो, या सगळ्यांनी या ठिकाणी जे काही चुकीचं घडते त्याचा कडाडून विरोध केला. मग मित्रांनो, दुसऱ्या बाजूला काही ग्रुपच्या चर्चा असताना, ग्रुपवर चर्चा होताना दिसतात की कोणी आंदोलनात जा किंवा कोणी म्हणते नका जाऊ, कोणी म्हणते काही गरज नाही आम्हाला आंदोलनाची. तर मित्रांनो, ही लढाई निव्वळ आंदोलनाची नसून ही लढाई आता न्यायालयीनसुद्धा झालेली आहे. कोणी कोर्टात गेला असेल, न्यायालयातून त्याला अधिकार म्हणजे त्या गोष्टीला न्याय मिळते म्हणून त्या ठिकाणी गेला असेल. कारण आपल्या सगळ्यांचा त्या ठिकाणी कोर्टावर किंवा न्यायव्यवस्थेवर विश्वास असायला पाहिजे, आहेच, त्यात दुमत नाही. म्हणून जर ते पत्रक रद्द करण्यासाठी किंवा पत्रकाला, मराठी माध्यमाला न्याय देण्यासाठी काही अभियोगिताधारक जर न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून कोर्टात गेले असतील तर त्यांनासुद्धा ढोबळ मानाने तुम्ही अविश्वास न करता त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे आणि त्यांनी या ठिकाणी मदतीचं आव्हान करून आंदोलनात सहभागी व्हा असं सुद्धा आवाहन करायला पाहिजे. त्यांनी असं म्हणू नये की बाबा आंदोलनात जाऊ नका, न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि कोर्टातच त्याचा निकाल लागेल. तर ठीक आहे, तुमच्या अभ्यासाअंती ते बरोबर आहे, पण मित्रांनो, सरकारवर दबावसुद्धा एक महत्त्वाचा आहे. त्यामुळं आंदोलनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपापल्या पद्धतीनं कोणी कोर्टाची लढाई, न्यायालयाची लढाई लढत असेल तर नक्की 100% लढा, आमचा 100% पाठिंबा आहे. मात्र रस्त्यावरची लढाईसुद्धा लढताना हे लढणं विसरू नका. रस्त्यावरची सुद्धा लढाई लढून ही न्यायव्यवस्थासुद्धा आपण हलवू शकतो, या सरकारलासुद्धा हलवू शकतो. त्यामुळं उद्याचं जे काही आंदोलन आहे त्याच्यामध्ये दुजाभाव न बाळगता किंवा मनात कुठल्याही शंका न बाळगता उद्याच्या आंदोलनात ससून हॉस्पिटलच्या बाजूला सेंट्रल बिल्डिंग शिक्षण आयुक्त कार्यालय या ठिकाणी 11 पासून जे आंदोलन सुरू होणार आहे, राज्यातल्या तमाम अभियोगिताधारकांना मी या ठिकाणी आवाहन करतो त्या आंदोलनामध्ये उपस्थित व्हा. आणि जे काही उद्या ट्विटर ट्रेंड आहे त्या ट्विटर ट्रेंडमध्ये पेपर कट आलेल्या बातम्या म्हणा, केसरकर साहेबांचे बाईट्स म्हणा किंवा तुमचे छोटे छोटे बाईट्स, ज्या भावना आहेत त्या भावना त्या ठिकाणी बाईट्स करून ट्विटर ट्रेंडमध्ये ट्विट करा व्हिडिओच्या स्वरूपात, किंवा विरोधी पक्षांची काही भावना असतील, असे जुने ट्विट असतील किंवा मुख्यमंत्र्यांची किंवा उपमुख्यमंत्र्यांची आहे किंवा शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड जे काही मराठी माध्यमाला न्याय देणारा त्या ठिकाणी व्हिडिओ असेल, संदेश असेल, तर ते सगळं त्या ठिकाणी ट्रेंडच्या स्वरूपामध्ये टॅग करून सगळ्या प्रमुख जे काही पत्रकार असतील, CMO ऑफिस असेल, केसरकर साहेबांची आयडी असेल, विरोधी पक्षांची आयडी असेल, सगळ्यांची आयडिया त्या ठिकाणी मेन्शन करून उद्या ट्विटर ट्रेंडमध्ये सहभागी व्हा. एवढंच मित्रांनो या ठिकाणाहून तुम्हाला आव्हान करतो. आणि शेवटी मला जे काही कॉल्स येत आहेत सगळ्यात जास्त तरी अविश्वास झालेले, संभ्रमात असलेले कॉल्स येत आहेत मित्रांनो. एकूण जागेला धरून मित्रांनो, आत्तापर्यंत अर्ध्या जाहिराती आलेल्या आहेत आणि पुढील काळामध्ये जी शेवटची तारीख आहे 10 तारखेपर्यंत बऱ्याच जाहिराती त्या ठिकाणी आपल्याला अपलोड झालेल्या दिसतील. त्यामुळं नैराश्य होऊ नका, नाराज होऊ नका. जवळपास जास्तीत जास्त तो आकडा कसा निर्माण होईल, जास्तीत जास्त कशा जागा येतील यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आंदोलनाशिवाय पर्याय नाही, दबाव टाकल्याशिवाय पर्याय नाही. कोर्ट केस झालेली आहे आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून याचिकासुद्धा आपली त्या ठिकाणाहून तिथूनसुद्धा न्याय मिळेल. त्यासुद्धा गोष्टी आपल्याला एक साथ सायमल्टेनियसली करावं लागतील. त्यामुळं
मतभेद निर्माण न करता दोन्ही लढाया आपल्याला लढायच्या आहेत आणि जिंकायच्या आहेत मित्रांनो. त्यामुळं उद्या न विसरता ट्विटर ट्रेंड आणि आंदोलनामध्ये आता जेवढं जास्त प्रमाणात शक्य होईल तेवढं जास्त प्रमाणामध्ये उपस्थित राहा. कारण तुम्हाला सांगतो 4 ते 5 हजार अभिगतधारक जर आंदोलनात सहभागी झाले ना, 100% सांगतो 2 दिवसामध्ये आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि काल मला आपल्या युवकांचे श्रद्धास्थान असलेले हे आमदार रोहितदादा पवार यांचासुद्धा मला PNचा 2 वेळा कॉल आला होता. त्यांचंसुद्धा म्हणणं असं आहे की तुम्ही आंदोलन करा, नक्कीच आपण सरकारला हलवूया आणि मी स्वतः आंदोलनामध्ये उपस्थित होईल असा शब्द असल्यामुळं नक्कीच मित्रांनो आपल्याला राज्यभरातील बऱ्याच प्रतिनिधींचंसुद्धा त्या ठिकाणी हे मिळणार आहे, सहकार्य मिळणार आहे. त्यामुळं 100% आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्रांनो उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळी कामं सोडून शेवटचे आपल्याला आयुष्यातले शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचे असलेले 4-5 दिवस द्या, नक्की आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.